देगलूर तालुक्यातील श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव मक्ता येथील विद्यालयात मुख्याध्यापक चिलकुरे पंढरी नारायणराव रेड्डी आणि सहशिक्षक शंकर महादोराव पुष्पलवार या शिक्षकांनी आणि शाळेतील इतर शिक्षकांनी परिश्रम घेऊन मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा ध्वज रॅली सायकल रॅली काढून माळेगाव गावातील मुख्य रस्त्याने भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली। आज श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव या ठिकाणी ध्वज रॅलीचे व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये देशभक्तीपर नारे देत गावामध्ये जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी परिसर कसा स्वच्छ करावा, स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत शालेय परिसर व आपल्या घरचा परिसर कसा स्वच्छ राखता येईल यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व मुलांना स्वच्छतेची सवय लागावी हा उद्देश समोर ठेवून शालेय परिसर स्वच्छ करून घेण्यात आला। स्वच्छतेमुळे आरोग्य कशा पद्धतीने सुदृढ बनते या संदर्भामध्ये व आपलं जीवन कसं निरोगी राहील या संदर्भामध्ये सखोल माहिती त्यांना देण्यात आली। पंचपुरा विद्यालयामध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतात। त्यामध्ये तिरंगा रॅलीचा उपक्रम असेल, रांगोळी स्पर्धा असेल, सामूहिक पसायदान असेल, राष्ट्रगान असेल, त्याचबरोबर राज्यगीत असेल, या सर्व शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुलभ उत्साहामध्ये पार पाडले जातात। स्वातंत्र्य दिनाची काय तयारी आहे? या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिनाची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व मुलांना वेशभूषा असेल, मुलांना वेगवेगळे देशभक्तीपर गीत असेल, वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीराची चरित्रे त्यावर भाषण असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीराचे चरित्र एकपात्री नाटकाद्वारे सादर करण्याचा कार्यक्रमसुद्धा आमच्या शाळेमध्ये राबवले जातात, जेणेकरून त्या स्वातंत्र्यवीराचे आपल्याला त्याची माहिती मिळावी, त्यांच्या कार्याची, हा त्यामागचा आमचा उद्देश असतो। स्वातंत्र्य दिनानिमित्त बाहेरील काही गेस्ट किंवा मान्यवर बोलवण्यात येतं का? हां, या ठिकाणी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, त्याचबरोबर युवा वर्ग असेल, सरपंच असतील, उपसरपंच असतील, मान्यवर काही पत्रकार मंडळी असतील, हे सर्व मंडळीचं या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आमच्या या ठिकाणी प्रांगणामध्ये ध्वजवंदनासाठी सर्वजण इथे उपस्थित असतात आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा ध्वजवंदन या ठिकाणी अतिशय हर्ष उल्हासामध्ये पार पडत असतो।